इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL ची स्थापना झाली आणि तदनंतर आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये ही प्रीमियर लीगचं खूळ आपल्याला पाहायला भेटतं। म्हणजे स्थानिक जे खेळाडू आहेत ना त्यांना हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम हे प्रीमियर लीग करत असते। या कुडत प्रीमियर लीग मध्ये आपण जर पाहिलं आजचा शुक्रवारचा दिवस आज या ठिकाणी आयोजनाला प्रारंभ झालाय। प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 15,000 रुपये सन्माननीय अर्चनाताई ज्ञानेश्वर कटके संचालिका JK डेव्हलपर्स यांच्या मार्फत आले। ताईंचं मनापासून हार्दिक आभार। द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 11,000 रुपये सन्माननीय ज्योतिताई राजूशेठ झेंडे जिल्हा परिषद सदस्य पुणे त्यांचं देखील मनापासून आपण हार्दिक आभार व्यक्त करूयात। आणि सन्माननीय भुजंग दादा जाधव सामाजिक कार्यकर्ते त्यांच्याकडून तृतीय क्रमांक 7,000 रुपये देण्यात आले। सर्व मान्यवरांचं हार्दिक आभार। सामन्यासाठी प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ आकर्षक ट्रॉफी ज्या आहेत त्या सन्माननीय ॲडव्होकेट गीतांजलीताई विजयशेठ डोणे शिवसेना पुणे जिल्हा महिला संपर्क प्रमुख त्यांचं देखील ताईंचं हार्दिक आभार। टी शर्ट सौजन्य आपण पाहतोय सन्माननीय अक्षयजी तळेकर शुभलक्ष्मी डेव्हलपर्स आणि यूट्यूब लाईव्ह सौजन्य सन्माननीय विजय भाऊ कटके राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष पुरंदर हवेली। चला मैदानामध्ये पंच आलेले आहेत। स्कोरर तुम्ही तयारी राहा, पुढे लक्ष द्या आणि आजच्या दिवसामधला 8वा सामना इथे चालू होतोय। खरं तर नियमांचा विचार केला ना सर्व सामने दीड टेनिस बॉल क्रिकेटवरती ठेवलेले आपण पाहतोय। प्रत्येक संघामध्ये 11 खेळाडू आहेत। प्रत्येक सामना 5 षटकांचा, पॉवर प्ले त्यामध्ये 2 आहे। आणि आपण जर पाहिलं या ठिकाणी स्टंप आणि पाणी सौजन्य सन्माननीय सौरभ जरांडे व मंगेश सयकर त्यांचं पण हार्दिक आभार व्यक्त करूयात। बॉल सौजन्य अनिलजी बडदे युवा नेतृत्व, अंपायर सौजन्य अक्षयजी झेंडे सागरजी तळेकर आणि समालोचन सौजन्य गणेश कावराम बडदे श्रीनाथ मस्कोबा महाराज देवस्थान ट्रस्ट कोडीचं हे मैदान आपण पाहतोय। मी समालोचक संकेत धनावडे मॅन फ्रॉम बोर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। चला मॅच चालू करा। 3, 2, 1 लेट्स प्ले। पहिलाच बॉल त्यावरती स्वीट चिटचा प्रहार आणि ते आपण पाहतोय अगदी तिथे क्षेत्ररक्षक होता। एक धाव तत्पूर्वी कंप्लीट केले आणि पहिला बॉल सक्की संपल्यानंतर टीमच्या धावसंख्येचा काउंट इथे ओपन केलाय। एक धाव धावफुलकावरती लागलेला आपल्याला पाहायला भेटतंय। खरं तर असं म्हणलं जातं पहा वारकरी संप्रदायामध्ये पवित्र ते कुळ पावन तो देश जिथे हरीचा दास जन्म घेते अशी पवित्र भूमी अर्थात श्रीनाथ मस्कोबा महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी अर्थात कोडीची भूमी। इथे पंचांनी इशारा केलाय नो बॉल, दुसरा बॉल आलाय नो आणि त्यावरती आपण अगदी पाहतोय धावा देखील आलेल्या आहेत। नो +1 3 धावा धावफलकावरती। पहा बॉल सुरेख हाताळला इथे पॉवर प्लेचा बॉल इथे पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलेला आहे। बॉलिंग वरती आपण पाहतो या स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट ज्या खेळाडूच्या नावावरती आहेत ते अमित बॉलिंग साठी आलेले आहेत। षटकामधला पुढचा बॉल ओहो बिग हिट करण्याचा प्रयत्न इथे प्रयत्न फसलेला आहे आणि त्यावरती मात्र डॉट बॉल येतोय। खरं तर या पुरंदर तालुक्याचा विचार केला ना छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता तालुका, कारण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थळ पुरंदर ह्या तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं। खरं तर ज्या पालखीची सर्व भाविक वारकरी महाराष्ट्र वाट पाहतो ती ज्ञानोबारायांची पालखी देखील या सासवड पुण्यभूमीमध्ये आपण पाहत असतो अगदी मुक्कामाला असते। तेवढंच नाही तर संत सोपान काका यांची समाधी देखील ह्या आपल्या सासवड अर्थात पुरंदर तालुक्यामध्ये पाहायला भेटते। खरं तर अखंड महाराष्ट्राचे दैवत श्रीनाथ मस्कोबा असेल किंवा खंडोबा असेल या तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते। त्यामुळे ही माती एवढी पवित्र आहे की असं वाटतं रोज सकाळी उठावं आणि कोडीत गाव किंवा पुरंदरची माती कपाळाला लावी, एवढं पवित्र स्थळ म्हणून या पुरंदरची ओळख आहे। पुढचा बॉल ओहो बिग हिट करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय षटकाची समाप्ती। षटक क्रमांक संपले पहिला षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या स्थिर आहे 6 आकड्यावरती। सन्माननीय अभिजी शिवतारे आमच्या भोर तालुक्यातले पहिल्या षटकाचा खेळ संपलाय ना 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। 5 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत। खूप चांगली अशी गोलंदाजी आपण पाहिली आहे। षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आता नवीन गोलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत। पाहिजे नवीन बॉलर आपल्या टीमसाठी काय करतील। भोर तालुक्यामधले आमचे वनाधिकारी सन्माननीय अभिजी शिवतारे या ठिकाणी आपण पाहतोय वाघजाई स्ट्रायकरचे संघ मालक उत्कृष्ट खेळाडू ते अगदी बोरमधून या सामन्याचा आनंद घेत आहेत। अभि शिवतारे यांचं आपण हार्दिक स्वागत करूयात। मैदानामध्ये आपण पाहतोय दुसरा षटक स्वप्नील या ठिकाणी आलेला आहे। स्वप्नीलांनी मागच्या मॅचमध्ये काय बॅटिंग केली होती, अफलातून दर्जादार स्ट्रोक या ठिकाणी खेळले होते आणि ते स्वप्नील आता आपण पाहतोय अगदी दुसरं षटक हाताळण्यासाठी आले। स्वप्नीलांचा पहिला बॉल ओहो बिग हिट केलाय। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खूप दूरवरती आहेत। 1 बाउन्स उचलतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केले जाईल। दुसरं षटक आपण पाहतोय पॉवर प्लेचं चालू आहे। खरं तर 7 संघ या ठिकाणी आपण पाहतोय आणि 7ही संघ खूप चांगले आहेत। आमचे शुभलक्ष्मी डेव्हलपर्स अक्षयजी तळेकर यांनी प्रत्येक
टी शर्ट जे आहे ते स्पॉन्सर केलेलं आहे आणि आपण पाहतोय आकर्षक दर्जेदार टी शर्ट त्यांच्या मार्फत देण्यात आले. स्वप्नीलजींचं आपण हार्दिक असं स्वागत करूयात. जत मैदानामध्ये षटकातला दरम्यानचा पुढचा बॉल इथे व्हाईट बॉल घोषित केला. अतिरिक्त स्वरूपाची एक धाव आणि या व्हाईट धावेने टीमची धावसंख्या आपण पाहतोय अगदी ओहो इथे अगदी वन बाउंड चेंडू येईल आणि तोपर्यंत धावा पळून काढले. ती आजी येते ना तिला बाहेर येऊ द्या. पण तणावग्रस्त असाल तर धावा मूड खराब असेल तर झोप घ्या. राग आला तर वजन उचला. दुःखी असाल तर सूर्यप्रकाश घ्या आणि चिंताग्रस्त असेल तर चालत जा. म्हणजे हे सर्व जे सांगितलं ना ते खूप महत्वाचं असतं. खरं तर आमचे चिखलगावचे उत्कृष्ट खेळाडू आहेत संग्राम शिंगारे जे की पुण्याला पोलीस आहेत आणि मला वाटते त्यांचे मित्र विजय कटके हे देखील इथं आहेत. संग्राम शिंगारे देखील या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. संग्रामदादा शिंगारे आणि त्यांनी या ठिकाणी आपण पाहतोय अगदी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. जत मैदानामध्ये षटक क्रमांक इथे चालू आहे. दुसऱ्या षटकातल्या काही चेंडूंचा खेळ मैदानामध्ये बाकी असताना आपण पाहतोय अगदी टीमची धावसंख्या ओहो चांगला फटका क्रॅकिंग स्ट्रोक चेंडूला दाखवली हवाई सपार चेंडू सीमा रेषा पार रन पाहिजे षटकार आलाय आणि या षटकानंतर टीमची धावसंख्या आपण पाहतोय अगदी इथे 18 या आकड्यावरती आपण पाहतोय आले बरोबर ना 17 माफ करा आणि ते आपण पाहतो एक सिंगल आता 18 धावींवरती. पण 18 धावसंख्येचा विचार केला तर जर्सी क्रमांक 18 आपल्या भारतीय संघाचे माजी कर्णधार आता कर्णधार होते आणि एक डॅशिंग खेळाडू विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक 18 आपल्याला पाहायला भेटतो. विराट कोहलीने जर्सी क्रमांक 18 का ठेवलाय माहिती आहे का? तर ज्यावेळी विराट कोहली वयाच्या 18व्या वर्षी क्रिकेट खेळायचा त्यावेळी त्याच्या वडिलांचं 2:30 वाजता निधन झालं. सकाळी 8:30 वाजता वडिलांचं निधन 2:30 वाजता झाले आणि सकाळी 8:30 वाजता तो रणजी ट्रॉफीची मॅच खेळण्यासाठी उतरला. दिल्ली टीमला त्यांनी 90 धावा ठोकून विजयी करून दिलं. वडिलांची आठवण आणि त्यामुळे त्यांनी जर्सी क्रमांक 18 ठेवला. म्हणजे बा जितना बडा संघर्ष होगा जीत उतनी बडी शानदार होगी. विराट कोहलीच्या आयुष्यामध्ये किती त्रास होता किती त्याला ताण सहन करावा लागला. आज तो मोठा खेळाडू झालाय. ओहो हा बॉल इथे आपण पाहतोय अगदी सुरेख हाताळलाय. इथे विकेटचा पतंग होतोय आणि षटकाची समाप्ती. षटक क्रमांक संपले इथे मैदानामध्ये. 12 बॉलचा तिसरं चालू आहे आणि पहिल्या बॉलवरती आलेला विकेट. आपण पाहतोय टीमची धावसंख्या पूर्णपणे इथे 18 या आकड्यावरती. अमित आलेत आणि अमित यांच्या खात्यामध्ये अजून एक विकेट ऍड होईल. खरं तर या अमितने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या यादीमध्ये आपलं नाव कोरलेलं आहे आणि तेच या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी एंडवरती. सुयोग नवीन आलेत पा ध्येयाचा पाठलाग करताना अर्ध्या वाटेने मागे जाण्याचा विचार कधीही करू नका कारण तुम्हाला परत जाण्यासाठी जेवढे अंतर आहे तेवढ्याच अंतरावरती तुमचे उद्दिष्ट असतं. त्यामुळे नशिबात काहीच नसतं. सर्व खेळ कष्टाच्या जोरावरती खेळायचा असतो. हे तर कष्ट करावे लागतील खेळाडूंना. हा चेंडू इथे आपण पाहतोय अजून एक विकेट सलग दुसरा विकेट. इथे आपण पाहतोय गोलंदाज अमित सेट ऑन द फायर आग ओकणारी गोलंदाजी करतोय. प्रयत्न हा परीस असून त्याच्या योगाने वाळवंटाची देखील नंदनवन करता येते आणि तोच इथे ते करतोय प्रयत्न करतोय आणि त्याला यश देखील भेटत आहे. अगदी हॅट्रिक वरती आलेला आहे. पुन्हा एकदा संधी आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट कुणाच्या नावावरती असतील तर मला वाटतं कॅमेरामॅन फोकस करू. आज तो गोलंदाज अमित ज्याच्या नावावरती सर्वाधिक विकेट आहेत. बॅट्समन इथे बाद झालेला आपण पाहतोय. यश वैभव सुयोग प्रदीप ही आतापर्यंत आलेली जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. प्रयत्न परीस असून त्याच्या युगाने वाळवंटाचे देखील नंदनवन करता येते. त्यामुळे इथे आपण पाहतोय अगदी प्रयत्न करावे लागतील विजयासाठी. तुम्ही प्रयत्न केल्यानं वाळवंटाचे नंदनवन तुम्ही करू शकता. ओहो बिग हिट करण्याचा प्रयत्न. ह्या बॉलवरती आले एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मिस फिल्डिंग नंतर आपण पाहतोय दुसरी धाव इथे नाकारलेली आहे. फेकी चुकीच्या ठिकाणी. इथे पहा क्रिकेट इज अ गेम ऑफ अ चान्स. क्रिकेट हा जर त्याचा खेळ आहे. जर तुम्ही शांत खेळाल तर तुम्ही जिंकताल. जर तुमची फिल्डिंग खराब होईल तर मात्र तुम्ही हरताल. इथे आपण पाहतोय अगदी धाव घेतलेले आहे 20 या आकड्यावरती धाव फलक. महाराष्ट्र पोलीस संग्रामजी शिंगारे यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत आणि मला वाटतं त्यांचे कटके म्हणून या ठिकाणी एक मित्र आहेत. चला मैदानामध्ये षटकापतला पुढचा बॉल. ओहो या ठिकाणी आपण पाहतोय बिंडू आपला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत एक सिंगल. एका सिंगल नंतर चेंडू आपण पाहतोय अगदी मैदानामध्ये झाले 4 बॉल. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 21 या आकड्यावरती आले. षटकामधला पुढचा बॉल. विकेट करण्याचा प्रयत्न इथे फसलाय. आलेला डॉट बॉल. पण तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे विचार बदला आणि बदलेल तुमचे नशीब. इथे आपण पाहतोय काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
शेवटचा बॉल अगदी डोक्याच्या वरून गेलाय, तिथे एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट. 2 धावा कंप्लीट. टीमची धावसंख्या धावफलकावरती पूर्णपणे 23 या आकड्यावरती. अठरा बॉलचा केस संपलेला आहे. 3 षटकांचा केस संपला आहे. टीमची धावसंख्या 23 या आकड्यावरती झालेली आपण पाहिली आहे. आणि चौथं षटक हाताळण्यासाठी आता नवीन गोलंदाज संजय या ठिकाणी आलेत. संजय आलेत. ओहो, हा फटका चांगला खेळला आहे. तिथे क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय आणि फक्त एक धाव तिथे येते. फिल्डिंग आता खूप चांगली झाली. चौथं षटक प्रत्युत्तर असताना 24-24 या आकड्यावरती धावफलक. नपितुल्य गोलंदाजी कशाला म्हणतात ते मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते. खरं तर बॉलर सांगत आहेत आपण महान गोष्टी करू शकत नाही, तर महान मार्गामध्ये अर्थात विजयी होण्यासाठी टीमला लहान लहान गोष्टीमध्ये मदत करू शकतो आणि ते करत आहेत. इथे आपण पाहतोय बॅटिंग करणारी टीम थोडीशी मशागत करत असताना त्यांचे मात्र तारेवरची कसरत इथे मैदानावरती होते. षटक क्रमांक 4, चौथ्या षटकामधला पुढचा बॉल. ओहो, चांगला फटका खेळलाय. तिथे आपण पाहतोय अगदी एक धाव कंप्लीट केली आहे आणि इथे एका धावेवरती समाधान मानू लागेल. यदि आप अपने लक्ष्य के लिए त्याग नहीं करते तो आपके लक्ष्य ही त्याग बन जाते. इफ यू डोंट सॅक्रिफाइस फॉर युअर गोल्स, युअर गोल बिकम द सॅक्रिफाइस. त्यामुळे कठीण काळामध्ये नेहमी टीमसाठी 100% एफर्ट द्या. इथे आपण पाहतोय थोडीशी मिसफिल्डिंग झालेली आहे आणि तिथे एक धाव कंप्लीट त्यावरती केलाय. पण आयुष्यातील सर्वात मोठा कमबॅक म्हणजे पुन्हा स्वतःला सिद्ध करणे. आणि आता बॅट्समन स्वतःला सिद्ध करतील का? वैभव बिग हिट करण्याचा प्रयत्न बसलेला आहे. धावचीची संधी इथे मैदानामध्ये आणि इथे आपण पाहतोय धाव कंप्लीट केली. एक सिंगल. एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या चेंडू झाले 4 मैदानामध्ये अगदी धावफलकावरती 27 धावा. चौथं षटक आपण पाहतोय. चौथं षटक खूप चांगलं हाताळलंय आणि दरम्यानचा पुढचा बॉल. हो, हा फटका सुरेख खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. आपण पाहतोय खूप चांगलं क्षेत्ररक्षण ते करतील आणि पहा इथे आपण पाहतोय एक धाव कंप्लीट केलाय. जे लोक आयुष्याच्या शर्यतीत तुम्हाला स्पर्धा करून हरवू शकत नाही ते तुम्हाला मनोबल कच्ची करून किंवा या ठिकाणी ह्या प्रकारचे अगदी कोडे घालून हरवण्याचा प्रयत्न करतात. तिथे आपण पाहतोय टीमने प्लॅन केले, रणनीती आखले आणि अगदी मात्र आपण पाहतोय टीमच्या समोरच्या टीमच्या धावसंख्या 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 24 बॉलचा खेळ संपल्यानंतर अवघ्या धावा 28 आहेत. आता शेवटच्या 6 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी. 24 बॉलचा खेळ संपलाय. अंतिम 6 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. 2 अक्षरांचं लक, 2.5 अक्षरांचं भाग्य, 3 अक्षरांचं नशीब उघडण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत उपयोगाला येत असते आणि त्यामुळे ते आता मेहनत करावी लागेल. चला, स्टार 11 टीम आणि त्यांच्या विरुद्ध भैरवनाथ टीम, दोन्ही टीम्सला विनंती आपण टॉस साठी लवकरात लवकर या. श्रीनाथ मस्कोबाच्या पवित्र भूमीमध्ये आपण एक कोडीत प्रीमियर लीग पाहतोय. शेवटच्या 6 बॉलचा खेळ आता बाकी आहे. चला, या ठिकाणी विनंती आहे पण नाथबाबा 11 टीमची धावसंख्या 28 वरती 2 गडी बाद. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर प्रदीप बडदई आणि वैभव राजीवडे ही जोडी मैदानामध्ये खेळत आहे. 11 बॉलमध्ये 6 धावा वैभवने बनवलेत. 5 बॉलमध्ये इथे चांगला फटका खेळलाय. क्रॅकिंग स्ट्रोक प्रदीप बडदेच्या बॅट मधून आलेला आपण पाहतोय. अगदी चेंडू सीमा रेषा पार. 6 रन 34. अंतिम 5 बॉलचा खेळ अजूनही मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. भैरवनाथ टीम चला विनंती आपण टॉस साठी या. अडचणी किती येऊ द्या, प्रल्हादाच्या पुढे कोणी जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा. नियती मदत केल्याशिवाय राहत नाही आणि आता वादळातले दिवे
तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे असे बॅट्समन सांगतोय. फटके घेण्याचा प्रयत्न ते मिस झालाय. तिथे एक धाव कंप्लीट केली जाते. एक धाव आताचे आले. प्रत्येकाने आपल्या आईवडिलांची काळजी घेतली पाहिजे. तो नो बॉल. मुलाच्या उंजळबळ सुखासाठी देवाकडे विश्व आहेत का पदर पसरणारी एकमेव स्त्री म्हणजे आई असते. आणि आपण या स्पर्धेकडून सर्वांना सांगूयात की प्रत्येकाने क्रिकेट खेळा, मजा करा, आनंद घ्या, परंतु आपल्या आईवडिलांची काळजी निश्चितच घ्या. इथे आपण पाहतोय रिव्ह्यू आहे नो बॉलसाठी. पुढचा बॉल आपण पाहिला या ठिकाणी फ्रीडचा बॉल. चला काळ भैरवनाथ 11 टीम शेवटचा पुकार. वारंवार आपणास आम्ही विनंती करतोय आपण लवकरात लवकर टॉस कबॉचच्या मंचावरती टॉस उडवण्यासाठी या. धावसंख्या आपण पाहतोय 38-38. ओहो इथे वाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाचा सोयर मारा आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटतोय. टॉस कोण जिंकलंय? स्टार 11 टीम. आपला अक्षय सर निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. ह्या बॉलवरती आपण पाहतोय अगदी इथे सुरेख चेंडू आलाय त्यावरती पंच. आता एकच धाव ना? एक धाव. षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल. चला बॉलर विनंती आहे स्पीडअप करा. अजूनही आपल्याला 2 मॅचेस खेळवायचे. जवळजवळ घड्यामध्ये 4 वाजून 49 मिनिटं म्हणजे 5 वाजलेले आहेत. धावसंख्या सर 40 या आकड्यावरती 40 रन्स. 40 धावा धाफलकावरती. सर पुढचा बॉल. हा चेंडू सुरेख हाताळलाय परंतु उजव्या यष्टीच्या हा देखील बाहेर आहे. इथे देखील दंड ठोठावला जाईल. पण संघर्ष करत राहा.
जे मिळवायचं आहे ते एका दिवसात नाही तर एक दिवस नक्कीच मिळेल आणि इथे आपण पाहतोय त्यासाठीच अगदी प्रयत्न चालू आहे. इथे हा बॉल सुरेख आलाय त्यावरती एक सिंगल. अजून काही चेंडूंचा खेळ मैदानामध्ये बाकी आपण पाहतोय पण रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नका, गती कमी करा, पुढे चालत राहा, कदाचित पुढची वाट चांगली असेल त्यामुळे संघर्ष करत राहा. इथे आपण पाहतोय हा सुरेख बॉल आलाय आणि पंच किती बॉल बाकी आहेत आता? पंच एक बॉल शेवटचा बाकी आहे. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. कपाट आणि मन वेळोवेळी साफ केले पाहिजे कारण कपाटाला अडचण होते सामानाची आणि मनाला अडचण होते गैरसमजाची. पुढचा बॉल षटकं मधला दरम्यानचा पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न इथे फसलाय. त्यावरती आपण पाहतोय पूर्णपणे 4 धावा मिळतील की काय आणि 4 धावा मिळलेल्या षटकाची समाप्ती. षटक क्रमांक संपले इथे तिसरं 5वं. 30 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती 45 45 पकडती धावफलक आले. 46 विजयासाठी आता छत्रपती वॉरियर्स टीमला बनवायचे. 45 झाले, 46 बनवायचे. चला 8वा सामना आजच्या दिवसामधला आपण पाहतोय. इथे अगदी छत्रपती 11 टीमला बनवायचे आहेत विजयासाठी. 46 धावा नाथबाबा 11 टीमने उभा केल्यात. गोलंदाज यश सांघिक पहिलं व्यक्ती पहिलं षटक हाताळण्यासाठी आलेत. अमित आणि स्वप्नील जोडी स्ट्राईक वरती. स्वप्नील आपण पाहतोय. पुढचा बॉल बेगिट केला जातोय. फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. स्वप्नील बॅक टू द पवेलियन. मोठे विकेटचा पतंग. अमित बॅक टू द पवेलियन. अमित नावाचं वादळ तंबूच्या आशाला जात आहे. पहिला धक्का आपण पाहतोय अगदी चेंडू क्रमांक 2 वरती. 24 बॉल मध्ये माफ करा 28 बॉल मध्ये आता विजयासाठी आपण जर पाहिलं तर 46 धावा बनवायचे. लक्ष्याचा जर विचार केला तर लक्ष्य हे सोपंही नाही आणि अवघडही नाही. या प्रकारची जर गोलंदाजी केली तर या ठिकाणी गोलंदाजी करणारी टीम जिंकू शकते. जिने घडविला राजा रयतेचा वसा स्वराज्याचा चालविला. गुणगान असे रयतेच्या हुटी मिळाला महाराष्ट्र स्वराज्याचा ठेवा.
राजमाता मासाहेब जिजाऊ यांना देखील आपण ह्या स्पर्धेच्या वतीने विनम्र अभिवादन देऊयात. कारण त्यांच्यामुळे आपण पाहतो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, धर्मवीर संभाजी महाराजांचा जन्म झालेला आपल्याला पाहायला भेटतो आणि रयतेचं स्वराज्य आलं. जत मैदानामध्ये यश गोलंदाजी इनवरती असताना 2 चेंडूंचा खेळ संपलाय. तिसरा चेंडू या ठिकाणी बॉलर यश यांचा. कतर राष्ट्रीय युवा दिन स्वामी विवेकानंद यांच्या अगदी जयंतीनिमित्त साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद सांगतात, उठा जागे व्हा आणि जोवर ध्येय प्राप्तीपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत थांबू नका. ओहो, इथे अजून एक विकेट. चौथ्या बॉल वरती 2 गडी अगदी गोल्डन डकचे शिकार इथे झालेले आहेत. पण चालताना बाऊल, फोलताना शब्द, बघताना दृश्य आणि ऐकताना वाक्य या चारही गोष्टी काळजीपूर्वक आचरणात उतरवल्या तर जीवनात वादळ निर्माण होत नाही. खेळताना फलंदाजी करत असताना जर फटका फसला तर मात्र वादळ आपल्या आयुष्यामध्ये तर टीमच्या आयुष्यामध्ये आपण पाहतोय. अगदी 2 गडी बाद झालेत. आता विजयासाठी येणारी बॉल असतील मैदानामध्ये 26 बॉलमध्ये 46 रन करायचे आहेत. पण अवघड नाहीये, अवघड आहे म्हणून सोडून दिलं असतं तर स्वराज्य कधीच उभं राहिलं नसतं. त्यामुळे इथे अगदी तुम्हाला कष्ट करावे लागला. फटाका फुटलाय ना, त्या फटाक्यासारखा कॉम्पिटिशन पाहिजे. सुत्री बॉम्ब सारखा कॉन्फिडन्स. सुत्री बॉम्ब पा फुटला तरी भीती वाटते आणि नाही फुटला तरी जवळ जाऊशी वाटत नाही, कारण कधीही फुटू शकतो या भीतीने. ओहो, गॅप मध्ये फटका खेळला. अगदी अकाउंट ओपन केले. नवीन गेलेले फलंदाज बॅटिंगसाठी आपण पाहतोय. अभिषेक तळेकरच्या बॅटमध्ये आलेल्या 4 रन्स आणि या 4 धावेने ते संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेशा करत आहेत. 42 धावा आता विजयासाठी बनवायचे. बॉलिंग वरती यश सज्ज झालेले आहेत. पण जगातील सर्वात मोठी प्रॉपर्टी आपलं शरीर आहे. हे चांगलं असेल तर आपण कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करू शकतो. म्हणून स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा. इथे गडी बाद होतोय. 3ऱ्या विकेटचा पतंग. धावफलकावरती आपण पाहतोय फक्त 4 रन आणि अभिषेक बॅक टू द पवेलियन. 42 धाब्यांची गरज विजयासाठी. येणाऱ्या बॉल असतील 25. या ठिकाणी आपण पाहतोय नवीन गोलंदाज कोण येतील ते पाहायचंय. शेवटचा बॉल एक बाकी. स्टार 11 टीम आपण काय घेतलं. षटकाची समाप्ती संपले. षटक क्रमांक संपले. ते पहिला षटकाचा खेळ संपल्यानंतर आपण पाहिलंय. आता 24 बॉल आणि येणाऱ्या 24 बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत त्या धावा 42. पण जीवन हे असंच असतं. थोडंसं सोसायचं असतं, बरंच भोगायचं असतं. ओल्या पापण्या मिटून ओटांनी हसायचं असतं. सुखाबरोबर दुखालाही झेलायचं असतं. स्वतःला विसरून साऱ्यामध्ये मिसायचं असतं. जीवन हे असंच असतं. ओहो, काय फटका गेला. लाजवाब, अफलातून, बेधडक चेंडू सीमा रेषा पार. चरण या 6 धावेनंतर आपण पाहतोय टीमची धावसंख्या अगदी 10 या आकड्यावरती आलेल्या आहे. स्ट्राईक वरती आता स्वप्नील आले. स्वप्नील आहे तोपर्यंत काही होऊ शकतं, कारण स्वप्नील काही करू शकतो. 10 धावा धावफलकावरती. 36 धाव्यांची गरज आपण पाहतोय येणाऱ्या बॉलमध्ये, येणाऱ्या चेंडूंमध्ये. आता 36 धावा इथे बनवायच्यात विजयासाठी. ओहो, अजून एक ब्लास्ट. हा चेंडू जातोय. अजून एक बॅक टू बॅक षटकार क्रमांक 2. या षटकानंतर आपण पाहतोय टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती. तीस धाव्यांची गरज आपण पाहतोय. खरं तर कोणत्या शब्दात वर्णावी माझ्या राजाची कीर्ती, कोणत्या शब्दात गावे गुणगान शंभू राजाचे, पराक्रमी शूरवीर शिव छत्रपती. छावा आहे तर खरे पण देवावरून तोर आहेत उपकार शंभू राजाचे. शंभूराजांची जन्मभूमी आणि त्या जन्मभूमीमध्ये असलेली सामने क्रिकेटचे आपण पाहतोय. स्वतःची ताकद ओळखली की अर्थही क्षुल्लक वाटतात. वन्स यू रिअलाइज युअर स्ट्रेंथ ऑब्स्ट्रेस सीम एनिफिशियंट. इथे षटका ठोकला. या षटकानंतर टीमची धावसंख्या 16 आकड्यावरती. विजयासाठी आता 30 धावेंची गरज 22 बॉलमध्ये. काय फटक्या खेळलेत. खरं तर जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ अंगे से रेडा बोले. त्या ज्ञानोबांच्या अगदी पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली ही नगरी अर्थात पुरंदर नगरी. पुढचा बॉल कोडीत प्रीमियर लीग. ढूंढ लूंगा मंजिल लकीरों में जाहे जो लिखा हो किस्मत से जंग तो अगदी जन्म से है. काय फटका खेळला. 2 ब्लास्ट षटकार. आता मारलेला चौकार. चेंडू झाले 3 आणि या चौकारानंतर आपण पाहतोय टीमची धावसंख्या धावफलकावरती लागलेली आपल्याला पाहायला भेटते 21-21. ओहो, हा बॉल सुरेख आहे. 20 धावेंवरती धावफलक. विजयासाठी 26 धावेंची अजूनही गरज. पण 26 धावा या ठिकाणी बनवायचे.
मित्रांनो, रक्तगट कुठलाही असो, रक्तात माणुसकी असली पाहिजे आणि माणूस कुठलाही असो त्याच्याबद्दल प्रेम आपुलकी असली पाहिजे, हे लक्षात ठेवूया. आता हेच पहा ना, या कुडीत गावची माणुसकी आपण पाहतोय, तरुणांचे एकत्रीपण आणि त्यातून साकारलेली भव्य दिव्य स्पर्धा. व्हाईट बॉल आला त्यावरती अगदी इथे काय झालंय, 3 खेळाडू झेल घेण्यासाठी आले आणि इथे काय होत आहे, पंचांचं बोट, पंच काय, ओहो नट आउट. पहा तुम्ही, कॅच कुणाशी सोडली आहे, स्वप्नीलची. या स्वप्नीलने चांगल्या चांगल्या बॉलरला नाचवले, त्याला मात्र इथे जीवनदान. पण स्वकष्टाने जो स्वतःचे आयुष्य घडवतो त्याचा सगळा उमेदीचा काळ स्वतःला घडवण्यात जातो. त्या व्यक्तीचा एकूण संवाद त्याच्या कार्याशी कर्तृत्वाशी होत असतो आणि त्यामुळेच पहा या ठिकाणी अगदी स्वकर्तृत्वावरती स्वप्नील इथे मॅच गाजवतोय. षटकातला हा बॉल इथे आलाय, डॉट. षटकाची समाप्ती. 12 बॉलचा खेळ संपलाय. हे षटक दुसरं थोडंसं महागडं ठरतंय कारण यामध्ये आले 2 षटकार 1 चौकार. टीमची धावसंख्या धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती. स्टार 11 टीम चला टॉस साठी या विनंती. भैरवनाथ चला विनंती, आपण मैदानाचा ताबा घ्यायचा ही मॅच झाल्यानंतर. त्यांनी बॅटिंग घेतली भैरवनाथ 11 टीमने. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी यश आलेले आहेत. यश आपल्या टीमसाठी काय करतील, विकेट करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. अगदी प्रयत्न बसलाय. शेवटचे अंतिम बॉल. आता 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये विजयासाठी आपण जर पाहिलं तर इथे लक्ष 24 आहे. आता 18 वरती लक्ष येऊन पोसेल. 16 बॉल आणि विजयासाठी 18 धावेंची गरज. कॅमेरामॅन फोकस करू. हाच तो स्वप्नील. ह्या स्वप्नीलने अगदी टीम साठी 28 धावेंच्या महत्वपूर्ण खेळीसाठी महत्वपूर्ण योगदान दिलंय. जीवन म्हणजे समुद्र आहे, त्यात वादळ वाळा महाकाय लाटा येणारच. त्याचे तडाखे सोसत पोहत पोहत तुम्हाला किनारा गाठता आला पाहिजे आणि तेच करतोय. किनारा गाठण्यासाठी पोहण्याचं काम अगदी बॅट्समन करत असताना आपण पाहतोय. टीमची धावसंख्या धावफलकावरती 28. हा फटका आपण पाहतोय अगदी फसला. इथे मात्र डॉट बॉल आणि या डॉट बॉल नंतर आपण पाहतोय टीमची धावसंख्या स्थिर. इथे अगदी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र हाताळले, तिथे कुठल्याही प्रकारची धाव निघणार नाही. इथे आपण पाहतोय अगदी डॉट बॉलची सांगता. खर तर इथे आपण पाहतोय काय बॅटिंग चालली आहे. हो हो, विकेट करण्याचा प्रयत्न. तिथे एक सिंगल येते आणि या सिंगल नंतर आपण जर पाहिलं चेंडू झालेत मैदानामध्ये 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 29 वरती. आता येणारे बॉल 13 आहेत आणि 13 बॉल मध्ये 17 धावेंची गरज. इथे पहा अगदी 12 बॉल 17 धावा. पण लक्ष जरी सोपं असलं तरी अवघड होऊ शकतं. 12 बॉल 17 सोपं नाहीये मित्रांनो. इथे काही मॅच मध्ये होऊ शकतं. शेवटचे अंतिम 12 बॉल 17 धावेंची गरज. खर तर ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले, सोडिले सर्व घरदार, त्यागीला सुखी संसार, ज्योती समजीवन जगले, ते देशासाठी लढले. असे वीर उमाजी नाईक, आद्य क्रांतिकारी उमाजी नाईक हे देखील या खंडात, या आपल्या पुरंदर तालुक्यातलेच आपल्याला पाहायला भेटतात. विभ कुलकर्णी यांची जी कविता, हे देशासाठी लढलेले बरेच हुतात्मे या आपल्या पुरंदर तालुक्यातले कॉम्रेड आपल्याला पाहायला भेटतात. मैदानामध्ये शेवटची 12 बॉल 17 धावेंची गरज. ओहो, नो बॉल, मिस फिल्डिंग आणि त्यावरती देव देतो आणि कर्म नेतो. आधीच कर्जबाजारी, त्यात उसनं मागून खाणारा शेजारी. 17 धावा 12 बॉल मध्ये वाचवायच्या होत्या. नो प्लस आलाय चौकार. आता 12 धावेंची गरज आपण मैदानामध्ये पाहतोय. पण जीवनात कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस मात्र आनंद देतात. इथे फ्रीडचा बॉल होता, इथे धाव का नाही घेतली हे पाहणं गरजेचं आहे.
स्वप्नील यांच्याकडून चूक झाली आहे. आता येणारी 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 12 धावेंची गरज मैदानामध्ये. बेगीट करण्याचा प्रयत्न, 10 बॉल 12 धावेंची गरज. पण जिथे तुम्हाला संधी असते ना तिथे संधीचं सोनं करता आलं पाहिजे. मदतीला आलेले आहात हे खूप महत्वाचे असतात. ओहो, अकवाप्रेकर चेंडू. आता 6 धावेंची गरज. मनात फक्त जिद्द ठेवा. आयुष्याची सुरुवात कुठूनही आणि कशी होते हे या ठिकाणी आपण पाहतोय. 100 शब्दापेक्षा अनुभवाची एक टेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवते. या अगोदरचा बॉल डॉट झाला, ठेच लागली, परंतु तदनंतर मात्र समजूतदार होऊन काय फटका खेळलाय. स्पर्धा ही आपल्या संकटाशी ठेवा, आपल्या माणसांशी नाही, कारण आपल्याला मन जिंकायचं आहे, माणसं गमवायचे नाहीत. बेगीट करण्याचा प्रयत्न, मिस फिल्डिंग, परंतु आता विजयासाठी 6 धावेंची गरज. गुनाहगार कितना ही ताकतवर हो, वक्त जब उन्हें सजा देता है अच्छे अच्छे बाहुबलियों को भी खाक बना देता है. इथे नो बॉल मॅच. इथे आपण पाहतोय फक्त वाईड प्लस 4 रन. धावा किती झालेत? 5 मिनिटं 5. 1 धावेंची गरज आता आहे. 45 झालेत. नेक्स्ट मॅच लगेच आपण मैदानात ताबा घ्या. ओहो, मोठा फटका. इथे येतोय षटकार. मॅच जिंकले निश्चितच छत्रपती 11 टीम. फिल्डिंग लावून घ्या नेक्स्ट टीम.